बुलढाणा जिल्ह्यातील एलपीजी गॅसच्या बेकायदेशीर काळा बाजारावर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मुंबई येथील दक्षता पथकाने धडक कारवाई करत मोठा गोरखधंदा उघडकीस आणला। मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर खामगाव तालुक्यातील सुदर्शन ढाब्याजवळ इंडियन गॅस कंपनीचा भरलेला टँकर बेकायदेशीरपणे रिकामा करून गॅस चोरी केला जात होता। मुंबईच्या विशेष दक्षता टीमने या ठिकाणी अचानक छापा मारून या टोळीला रंगेहात पकडले। स्थानिक बुलढाणा नागरी पुरवठा विभागाच्या डोळ्यांत देखत 500 किलोमीटर अंतरावरून आलेल्या मुंबईच्या पथकाने ही धडक कारवाई केल्याने स्थानिक प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेवर आणि कार्यशैलीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। या कारवाईत 2 भले मोठे गॅस टँकर, 11 गॅस सिलेंडर आणि गॅस ट्रान्सफर करण्यासाठी लागणारे साहित्य असा तब्बल 87 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे। खामगाव येथून नितेश मानकर यांची रिपोर्ट। अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख श्री चंद्रकांतजी डांगे साहेब यांना खात्रीलायक खबर मिळाली होती। त्या अनुषंगाने आमचं पथक खामगाव शिवारामध्ये इथे दाखल झालं। त्या अनुषंगाने आम्ही इथे धाड टाकली असता ऑइल कंपनीमधून भरून आलेल्या टँकरमधून शिनी एका उभ्या असलेल्या टँकरमध्ये गॅस काढून शिनी गैरमार्गाने गॅस काढून तो काही नोझल मार्गे गॅस सिलेंडरमध्ये व्यावसायिक स्वरूपाच्या आणि घरगुती स्वरूपाच्या सिलेंडरमध्ये भरण्यासाठी तो चोरीच्या मार्गाने काढला जात होता। त्याच वेळेस आम्ही इथे धाड टाकून एका आरोपीसह मुद्देमाल पकडलेला आहे। आरोपीचं काय नाव आहे? आरोपीचं नाव आहे रवी बसे म्हणून, ड्रायव्हर आहे ते। मुद्देमाल कितीचा आहे? मुद्देमाल एकूण अंदाजे 87 लाखापर्यंत मुद्देमाल जप्त केलेला आहे। अन्न नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाचे प्रमुख श्री माननीय चंद्रकांतजी डांगे साहेब यांना मिळालेल्या प्राप्त खबरीनुसार खामगाव अकोला हायवेवर हॉटेल सुदर्शन शेजारी हा गॅस टँकरमधून चोरी होत असताना राज्य दक्षता पथकाच्या सर्व टीमने आमच्या पकडलेल्या आहे आणि याच्यामध्ये साधारणतः जो आहे मुद्देमाल तो 86 लाखाचा आसपासचा आहे आणि साधारणतः इथे एक आरोपी आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे आणि पुढच्या प्रोसेससाठी खामगाव पोलीस आणि खामगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासोबत आमची टीमची संयुक्त कारवाई सुरू आहे। काय करणार होते हे सगळे गॅस दुसऱ्याकडून? याच्यामधून एक गॅस कॅप्सूलमधून जे टँकर तुमच्या पाठीमागे दिसतोय त्या टँकरमधून छोट्या टँकरमध्ये ते टाकत होते आणि त्याच्यामधून सिलेंडरमध्ये भरून अवैधरित्या ते ब्लॅक मार्केटिंगमध्ये काळ्या बाजारामध्ये विकत होते। काही आरोपी पसार झाले? हा, इथं साधारणतः काही आरोपी पसार झालेले आहेत, त्यांची माहिती आम्ही पोलिसांना देत आहे। काय काय मुद्देमाल ताब्यात घेतलाय आपण? साधारणतः याच्यामध्ये टँकर, काही सिलेंडर्स, 11 सिलेंडर आणि एक इथं शेजारी जो डेड टँकर आहे तो, ह्या सर्व इथं असणारा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे। मी रुपेश बिजवार, जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा। इथे अन्न नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाने रेड केली आहे। तर त्यांना टँकरमधून डेड टँकरमध्ये गॅस अवैधरित्या ट्रान्सफर करताना आणि तो गॅस सिलेंडरमध्ये भरताना आढळून आले आहे। त्या अनुषंगाने मला सूचना प्राप्त होतात मी घटनास्थळी दाखल झालो आहे आणि त्यांनी 87 लाखाचा अंदाजे माल जप्त केलेला आहे व एका आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाले दिलेला आहे। पुढील कारवाई ग्रामीण पोलीस आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय करीत आहे। किती दिवसापासून हे संपूर्ण रॅकेट इथं चालू होतं? तुम्ही अधिकारी आहे, जिल्ह्याचे तुमचं लक्ष नव्हतं याच्यावर? या संदर्भात तर म्हणजे मला माहिती नव्हती। माझ्याकडे सध्या नव्याने चार्ज दिलेला आहे, 2 महिने झाले साधारण। मी व्हिजिट करतो, माझ्याकडे सध्या अतिरिक्त प्रभार आहे। परंतु म्हणजे राज्य दक्षता पथकाने का होईना कारवाई झाली। यापुढे पुन्हा म्हणजे जे आमचं पथक नेमलेलं आहे ते आपण ऍक्टिव्ह करून पुन्हा नव्याने कारवाई करणार आहोत। अतिरिक्त प्रभाव तुम्हाला झेपवत नाहीये का याचं तुम्ही जे म्हणता त्या पद्धतीनं? अतिरिक्त प्रभार झेपत नाही आहे का म्हणजे मला याचा अर्थ नाही कळला। तुम्ही म्हटलं तुमच्याकडे अतिरिक्त प्रभार आहे म्हणून तुमचं लक्ष दिलं गेलं नाही इतक्या मोठ्या गंभीर प्रकरणाकडे? नाही, माझ्याकडे साधारणतः 2 महिने झाले प्रभार आहे। अतिरिक्त प्रभार असल्यामुळे एडीएसओ माझं पदनाम आहे, म्हणजे पद आहे आणि डीएसओचा प्रभार असल्यामुळे म्हणजे व्यक्ती एकच झालाय, त्याच्यामुळे जिल्हा मोठा आहे तर म्हणजे फरक पडतो थोडा कामामध्ये, पण दुर्लक्ष झालंय असं म्हणता येणार नाही। म्हणजे मला गुप्त माहिती मिळाली तर मी कारवाईला जातो। स्वतः विजिट आतापर्यंत तुम्ही केलं नाही मग काही ठिकाणी?
हो, व्हिजिट तर केली आम्ही, पण अशा गॅस किंवा पेट्रोल डिझेलची कारवाई तरी झाली नाही सध्या. याआधी पण अनेक तक्रारी आहेत अशा पद्धतीनं बनावट पद्धतीनं असा जो गॅस असेल किंवा मग पेट्रोल डिझेल असेल काढून विकलं जाते खाजगी बाजारामध्ये. तर त्या संदर्भात आपण काही आतापर्यंत पुढं रेड वगैरे केल्यात का? ज्या पद्धतीनं मुंबईहून पथक येतंय, खरंच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही आहे. नाही, आपण गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या संदर्भात कारवाई केलेली आहे. त्याच्या डिटेल्स मी तुम्हाला म्हणजे शेअर करू शकतो. म्हणजे आपण बराच मुद्देमाल जप्त केलेला आहे, गॅसमध्ये पण आणि पेट्रोल डिझेलमध्ये सुद्धा.